नितीनदादा सावंत यांच्या नावानं उभारलेली शृंखला भैरवनाथ क्रिकेट संघ केलवली यांचे दमदार असे प्रयत्न आणि त्याच प्रयत्नांची साथ आपण या स्पर्धेच्या वतीनं पाहतोय. मॅच नंबर 1 संपली. नावंडे संघानं पहिला सामना जिंकला आणि त्यानंतर मॅच नंबर 2 मध्ये आपण जातोय. केलवली बी आणि त्यांच्या विरोधामध्ये नावंडे या दोन संघादरम्यान. एका नावंडे टीमनं सामना जिंकला त्यानंतर महेंद्र याच्या नेतृत्वाखाली केला असणारा नावडे संघ आपण इन ॲक्शन मध्ये या मॅच मध्ये पाहतोय. केलवली बी मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय. खरं तर दोन केलवलीच्या टीम आपण या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये पाहू. अक्षय 11 केलवली देखील इन ॲक्शन मध्ये तुम्ही पाहाल मॅच नंबर 3 मध्ये. मॅच लावते सुरुवात. अंपायर डिसिजन ग्रीन सिग्नल. मॅच नंबर 2 तालुका प्रमुख आदरणीय उत्तमजी कोलंबे आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती आसन असावं. आपलं देखील सहर्षाने स्वागत. मॅच नंबर 2 पहिलाच बॉल शरीराचा वेध घेणारा बॉल चांगल्या रीतीनं लाईन कंट्रोल मध्ये ठेवली. पहिल्याच बॉल मध्ये निर्धावानं सुरुवात करताना या षटकामध्ये ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती प्रतीक. विकेट अटॅक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज येत आहे आदरणीय प्रणयजी लाल यांच्या शुभ हस्ते. प्रतीक साठी पारितोषिक येत आहे. केलवली संघाला पण टॉस जिंकून आपण केलवली टीमला या मॅच मध्ये पाहतोय. कमालीची गोलंदाजी पहिल्या 2 बॉल मध्ये आपण पाहतोय. दोनही बॉल निर्धाव येत आहेत धावफलकावरती. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. पहिले 2 निर्धाव बॉल तुम्ही पाहिला आणि तिसऱ्या बॉल मध्ये आपण पाहतोय चुकी करत असताना ऑफिशियल नो प्लस रन मिळतील या बॉल वरती. 3 टोटल 4 रन स्कोर कार्ड वर.
हॅलो 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 समोर बोलतोय त्या वाटाची इथे ठेवते रे तो. तू कसे ह्याचं करतोय का? ह्याचा आबा इकडे फर्स्ट चॅनल इथे. अरे पण लिपी इथं लावली तू. ओव्हर नंबर 2 मध्ये मनोहर एका षटकामध्ये 8. मनोहरचा पहिलाच बॉल दिशेमध्ये भरकटलाय. फ्लिक करायचा होता बॉल परंतु लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. ऑफिशियल डिसिजन सांगत असताना दंडित केलाय बॉलवरती. व्हाईट बॉलनं एक अतिरिक्त धाव फलकावरती 9 रन स्कोर कार्डवरती विदाऊट लॉस. चांगली सुरुवात आहे आता दोन्ही टीमकडे आपण पाहत राहिला तर पॉवर प्ले मध्ये धावा खर्च केल्या 8. गोलंदाज प्रतीकनं आणि मनोहरनं पहिल्याच बॉलवरती चुकी. पुनरावृत्ती करत असताना बॉलची चांगल्या रीतीनं डिफेन्स स्ट्रोक या बॉलवरती सन्मान देण्याचं काम केलं. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये हे फार कमी पाहायला मिळतं की सन्मान देणं प्रत्येक बॉलवरती. नाहीतर सातत्यानं या स्पर्धेमध्ये नव्हे तर प्रत्येक स्पर्धेमध्ये लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये आक्रमण आणि आक्रमण तुम्ही सातत्यानं पाहत असता. पण तू चांगली गोलंदाजी योग्य टप्प्यावरती आखत असताना मनोहर देखील. बॉल नंबर 2 स्लॉट मध्ये स्लाइस केले बॉल हवेमध्ये डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक पकडले जाईल. संपलाय बॅट्समनचा खेळ. कमॉन डीसे. थँक्यू डीजे. मॅच नंबर 2 आपण पाहताय. कमालीची गोलंदाजी. पहिला बॉल दिशेमध्ये भरकटला मनोहर आणि त्यानंतर दुसरा बॉल योग्य टप्प्यावरती सिंगल आणि त्यानंतर तिसऱ्या बॉलमध्ये सफलता अर्जित करत असताना मॅच मध्ये आपण पाहताय किती धावांपर्यंत रोखलं जाईल प्रतिस्पर्धी टीमला यावरती देखील लक्ष. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय. वेगवान बॉल ऑफिशियल सांगत असताना पुनश्च एकदा दिशेमध्ये भरकटलाय मनोहर. एक अतिरिक्त धाव फलकावरती तुम्ही ऍड करा. अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या धावसंख्येवर. ओव्हर नंबर 2 मध्ये अतिरिक्त धावा जास्त दिल्यात आणि त्याच दरम्यान एक विकेट देखील मिळवलं या षटकामध्ये मनोहरनं. बॅकफुटला जात असताना हॅमर मिड विकेट मध्ये बॉल चाललाय. फ्लॅट देखील खूप सारे परिश्रम या मैदानावरती घेण्यात आले होते आणि त्याच गोष्टीचा विचार करत असताना या मॅच मध्ये बॅलन्स टार्गेट सेट करणं खूप गरजेचं आहे. आणखी एक फुलटॉस बॉल. आक्रमकतेचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक हजर. इथे मात्र पकडले जाईल कॅच. आणखी एक धक्का. केलवली बी या मॅच मध्ये सर्वप्रथम गोलंदाजी करते आणि चांगल्या रीतीनं मनोहरनं देखील कमबॅक केलं. षटकाराचं प्रत्युत्तर
या बॉलवरती देत असताना क्रिकेटच्या पटलावरती हे करणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळी फलंदाज षटकार मारतो त्यावेळी आत्मविश्वास न ठेवता स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवणं क्रिकेटच्या पटलावरती खूप महत्त्वाचं असतं आणि त्याचंच प्रात्यक्षिक उदाहरण तुम्ही मनोहरच्या माध्यमातून पाहताय. नवीन फलंदाज कट करत असताना बॉल क्षेत्ररक्षक उपस्थित बॅकवर्ड पॉइंटमध्ये रन मिळेल. इथे 1-1 धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या 18 या धावसंख्येवर. षटकार आला त्यानंतर प्रत्युत्तर त्यानंतर नवीन फलंदाज धनाजीनं आल्या सिंगल मिळवली. धावसंख्येला पुढे नेण्याचं काम केलं. धावसंख्या 18 या अंकावर. मनोहर पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅटची लिडिंग एज फ्लॅश स्लिप मध्ये शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगली फिल्डिंग. रन मिळेल इथे फक्त 1. ओव्हर नंबर 2 मध्ये देखील चांगली गोलंदाजी. 2 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 19 या धावसंख्येवर. हॅलो हॅलो चेक. दोन षटकांमध्ये धावसंख्या आहे ती 19 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी केलवली बी टीमच्या माध्यमातून या मॅच मध्ये आपण पाहताय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 8 आणि त्यानंतर या षटकामध्ये धावसंख्या आल्या त्या 11. टोटल रन स्कोअर कार्ड वरती 19. ओव्हर नंबर 3 पहिलाच बॉल. ओव्हर नंबर 3 मधील पहिलाच बॉल दांडी गुल करत असताना यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. लागलाय आणखी एक धक्का. बॅट्समन इथून होईल आउट. कमांड डीजे. ची पडझड या मॅच मध्ये आपण पाहतोय. आणखी एक फलंदाज निराश पावल्यानं मैदानाच्या बाहेर जात असताना डगआउट मध्ये पोहोचतोय. निराशा आणि निराशा धावसंख्या उभा राहायच्यात. एक बॅलन्स टार्गेट सेट करणं गरजेचं आहे आणि त्याच प्रयत्नांच्या लालसेपोटी मात्र प्रत्येक फलंदाज निराश पावल्यानं मैदानाच्या बाहेर जात असताना विकीनं पहिल्याच बॉलवरती सफलता अर्जित केली. क्लासिकल स्ट्रोक उडवलाय बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा येतोय अप्रतिम षटकार. हे टेनिस क्रिकेटची खऱ्या अर्थानं ओळख आहे. येणारा प्रत्येक फलंदाज षटकार मारू शकतो ही ताकद आहे ती टेनिस क्रिकेटची. आणि हे मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना फलंदाज मोहननं मोहात्मक फटका पाठला पहिलाच बॉल षटकारासाठी. आणि इथे मात्र एक चिकी सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळवली जाईल. या सिंगलला धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवरती. 26 ऑन बोर्ड. विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये जरूर चालू आहे परंतु मोहननं स्वतःवरती विश्वास ठेवला आणि आल्या आल्या खराब चेंडूवरती ओव्हर पिच बॉलवरती लॉफ्टेड स्ट्रोक 6 धावसंख्येसाठी पाठवला षटकार. 26. आणखी एक वेगवान बॉल. दिशा पाहावी लागेल योग्य टप्प्यावरती. बॉल अतिशय वेगानं रायझिंग डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना विकीच्या माध्यमातून आणखी एक डॉट बॉल. डॉट बॉल जसे येथील या मॅचमध्ये प्रेशरमध्ये पाहायला मिळेल. मोठी धावसंख्या उभारता कदाचित बॅलन्स टार्गेट सेट देखील करणं गरजेचं आहे नामंडे टीमला. आणखी एक वेगवान बॉल योग्य टप्प्यावरती ओव्हर पिच बॉल वेगानं बीट केलं फलंदाजाला. आणखी एक लगातारचा दुसरा डॉट बॉल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. कमालीची गोलंदाजी. योग्य टप्प्यावरती बॉल फेकणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीची एक प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विकी. विकीचा बॉल चांगल्या रीतीने फटका लॉफ्ट करत असताना
लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. तू मैमाईची गफलत, तालमेलमध्ये बिघाड आणि त्याचा फायदा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. कम ऑन डीज. तीन षटकांमध्ये धावसंख्या 27, किमान 40-45 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. विवेकचा पहिलाच बॉल शरीरभेदी बॉल. इथे रन मिळेल ती फक्त आणि फक्त एकनं धावसंख्या एकेरीनं पुढे जाते. 28 धाबा धावफलकावर. ओव्हर नंबर 4 अंतिम स्लॉगचं षटक. या षटकामध्ये आक्रमण चालू ठेवावं लागेल सातत्यानं. बॉल नंबर 2 बॅकफुटला जात असताना पॉइंटच्या डोक्यावरून बॉल फटका अफलातून. दर्जेदार नेत्रदीपक फटका. बॉल पाठवलाय थर्ड मॅन मध्ये. 4 धावसंख्येसाठी तो चौकार. आज मोहनचं अफलातून बॅटिंग. शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ. फक्त दिशा दिली या बॉलवरती. वेगाचा वापर केला गोलंदाजाचा. पाठवलाय बॉल थर्ड मॅन मध्ये 4 धावसंख्येसाठी. धावसंख्या 4/32. बॉल नंबर 3 दिशेमध्ये भरकटलाय. चांगले फिल्डिंग. नो बॉलचा इशारा अंपायर. छोट्या खेळाडूंना चांगले प्रयत्न केले फ्लॅश स्लिप मध्ये. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये कमालीची फिल्डिंग. धावा किमान वाचवल्या 4. अतिरिक्तच्या साह्यानं धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या 33 ऑन फ्रीड बॉल. फ्रीडचा बॉल दिशेमध्ये पुन्हा एकदा बिघाड. ऑफिशियल सांगत असताना अतिरिक्त धाव. व्हाईट बॉलला पुन्हा एकदा धावसंख्या 1 पुढे जाते. 34 धावा बॅटनं येत आहेत जरूर आणि त्यानंतर त्या मोफतच्या स्वरूपामध्ये देखील धावा बहाल केल्या जात आहेत गोलंदाज विवेकच्या माध्यमातून. या चुका द्वितीय सत्रामध्ये तुम्हाला महागात ठरू शकतात. धावा जमवणं खऱ्या अर्थानं सोपं नाही आहे क्रिकेटच्या पटलावरती आणि तेच काम इथे चोख रीतीनं पार पाडायचं आहे. अलॉंग द कार्पेट वेगानं प्रोटेक्शन अवेलेबल आहे लॉंग ऑनमध्ये. रनआउटची संधी परंतु योग्य रीतीनं पोहोचलाय पॉपिंग क्रीजमध्ये. रन मिळेल इथे फक्त 1-1 धावसंख्या 35 धावा धावफलकावर. भाभी आमदार चषक 2024चा रणसंग्राम तुम्ही पाहताय. मॅच नंबर 2 केलवली बी आणि नावंडे या 2 संघादरम्यान. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न धडपडलाय स्वतःच्या क्रीज मध्ये. गावासाठी संघर्ष आहे. गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्तित्वासाठी असे एफर्ट्स देणं क्रिकेटच्या पटलावरती खूप महत्त्वाचं आहे. मी का माझ्या गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय ना याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला प्रत्येक वेळी देणं गरजेचं असतं. स्लॉटमध्ये बॉल त्यावरती देखील आक्रमकता. अलॉंग द कार्पेट चांगले फिल्डिंग. फुटबॉल एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल एफर्ट्स मैदानाच्या आत देत असताना चांगली फिल्डिंग. रन मिळतील या बॉलवरती. केवळ 2 रन मिळतील. 2च्या मदतीने धावसंख्या 38 या धावसंख्येवरती. बॉल शिल्लक आहे षटकातील. अंतिम 1 बॉलचा खेळ शिल्लक. अंतिम बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत डाऊन द बॉल आणि ते मात्र लॉंग ऑफ मध्ये पकडले जाईल कॅच. अंतिम क्षणी देखील फलंदाज होईल बाद. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. केलवली बी टीमनं धावा खर्च केल्यात प्रथम सत्रामध्ये. त्या 38 आता येणारे 24 बॉल 39 धावसंख्येची गरज होती केलवली बी टीमला नावंडे संघाच्या विरोधात खेळत असताना.
आता 39 धावसंख्येची गरज आहे ती केलवली बी टीमला. लक्ष थांबवलं जाईल की लक्ष अगदी सहजरित्या गाठल्या जाईल. जाऊया आपण उत्तरार्धाच्या खेळाकडे. पूर्वार्धामध्ये 38 जमवण्यात आता 39 धावा वाचवायच्यात. ओव्हर नंबर 1. पहिलाच बॉल चांगल्या रीतीनं योग्य टप्प्यावरती यार्करला येत हाताळलाय. यार्कर एक्झिक्यूट केला या बॉलवरती. रन मिळाल्या बॉलवरती 1 धाबेंचा श्री गणेशा. 39 पर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्याच बॉलमध्ये पहिली धाव जमावले धावफलकावरती. बॅट्समन मनोहर आणि त्याच्या समूहामध्ये विवेक सलामीच्या भूमिकेमध्ये 39चं टार्गेट मनामध्ये आणि ते पहिल्याच बॉलवरती सिंगलनं सुरुवात केली धावफलकावरती. धावसंख्या विदाउट लॉस 1 रन. गोलंदाजी मार्कवरती योग्य टप्प्यावरती पहिलाच बॉल धनाजीनं हाताळलाय. प्रत्येक बॉल योग्य टप्प्यावरती हाताळणं गरजेचं. या मॅचमध्ये किमान 2-3 मोठे फटके आले तर या मॅचमध्ये सहजरित्या जिंकू शकतो तो केलवली बी संघ. आणि त्याच पद्धतीनं आपण पाहतोय इथे संघर्ष आणि संघर्ष या मॅचमध्ये सातत्याने तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक बॉलमध्ये मॅचचं भवितव्य आहे. बॉल नंबर 2 पुनश्च एकदा ओव्हर पिच बॉल अलॉंग द कार्पेट. वेगानं चांगली फिल्डिंग, हलकीशी मिस फिल्डिंग, परंतु तिथे रन मिळेल फक्त 1. जास्त काही फायदा घेतला नाहीये फलंदाजाने मिस फिल्डिंगचा. हलकीशी मिस फिल्डिंग होती. रन मिळेल या बॉलवरती 1. 1च्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा 1 पुढे जाते. 2 धावा धावफलकावर. मॅच नंबर 2 अंतिम सत्र आपण पाहतोय या मॅच मधील. यानंतर सेकंड राऊंड मधील पहिला सामना विनर 1 वर्सेस विनर 2. पहिला सामना जिंकलाय नावंडे टीमनं. इथे जो सामना संघ जिंकेल तो मात्र नावंडे संघाच्या विरोधामध्ये केलेल. बॉल नंबर 3. बॉल नंबर 3 स्लॉट मध्ये आणि पाठवलाय प्रॉपर टायमिंग न. बॉल हवाई सफर करत असताना सीमा पार. दॅट्स ह्यूज षटकार. सहा धावसंख्येनं 8 धावा धावफलकावरती. विवेकच्या बॅटमधून हा षटकार येतोय. 3 बॉल मध्ये 8. हवेचा इतका प्रचंड वेग आहे ना. बेल्स देखील जमिनीवरती पडला. त्याच कारणाचा हा बॉल पंचांनी डेथ घोषित केला. धावसंख्या स्थिर आहे 8. ह्या धावसंख्येवरती मागील बॉलवरती षटकार आलाय. धावसंख्येला खऱ्या अर्थानं नवसंजीवनी मिळाली. 8 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल धनाजीचा बॉल शरीरापासून दूर लेग स्टिकच्या देखील अतिरिक्त बाहेर बॉल. पंच सांगत असताना ऑफिशियल अतिरिक्त धाब्यानं धावसंख्या 9 या धावसंख्येवरती. अविनाशजी पालंडे ऑफिशियल आणि त्याचनंतर त्यांच्या समूहामध्ये जितूजी दिसले ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये. कमालीची अंपायरिंग आपण मागील मॅच मध्ये देखील आणि या मॅच मध्ये देखील. 3 बॉल मध्ये 9. बॅटची लिडिंग एज. रनआउटची देखील संधी होती. भरपूर काही पाहायला मिळाल्या बॉलवरती. इथे मात्र ओव्हरथ्रोची देखील धाव मिळू शकली असती. सावधान पावित्र्य आखलं बॅट्समन विवेकनं आणि त्याच कारणास्तव मनोहरच्या प्रयत्नामध्ये धाव मिळत होती परंतु तिथे मात्र नाकारलं विवेकनं. आणि त्याच पद्धतीने इथे येतोय निर्धाव बॉल. 4 बॉल मध्ये धावसंख्या 9. 39चा पाठलाग करायचे. 30ची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक येते टोटल 20. आणखी एक स्लॉट मध्ये आणखी एक बॉल हॅमर करत असताना तडाखा पाठवलाय बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. हा येतोय उत्तुंग असा षटकार. पहिल्या षटकामध्ये आक्रमण. पॉवर प्ले नंबर 1. 2 सीमारक्षक सीमा लगत आपण पाहतोय. डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक आता उपस्थित केलाय. त्या झोन मध्ये कमालीची बॅटिंग करताना दिसतोय तो बॅट्समन विवेक. विवेकसाठी आणखी एक हाफ ट्रॅकर बॉल. पुल करत असताना पुल सक्सेसफुल. ब्युटिफुल ग्लोरियस षटकार.
39 पर्यंत पोहोचायचंय आणि पॉवर प्ले नंबर 1 ला टार्गेट केलं या मॅच मध्ये. विवेकच्या बॅट मधून तब्बल 3 षटकार आपण पाहिलेत आणि त्याच कारणास्तव धावसंख्या जाऊन पोहोचली होती तब्बल 21 या धावसंख्येवरती. 39 करायच्या होत्या. लक्ष छोटंही नव्हतं, लक्ष मोठंही नव्हतं, परंतु पहिल्या षटकामध्ये जशा 21 धावा आल्या ना तसं हे लक्ष मात्र छोटं वाटायला लागलंय ते केलवले बी संघासाठी. 39 धावांचं टार्गेट, पहिल्या षटकामध्ये 21. आता कदाचित विचार करत असेल तो नावंडे संघ की किमान 50 ते 55 धावा उभारणं गरजेचं होतं केलवली बी संघाच्या विरोधात केलं असताना. फलंदाजीमध्ये चुका, प्रत्येक येणाऱ्या फलंदाजांना मोठ्या फटक्याचा मानस आखला आणि त्या मानसेपोटी प्रत्येक फलंदाज निराश पावल्यानं मैदानाच्या बाहेर पोहोचत होता. आणि या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 21 जमवल्यात त्या मनोहर आणि विवेकनं. मनोहरनं एक चांगलं काम केलं, फक्त सिंगल मिळवली, स्ट्राईक वरती नेऊन ठेवलं विवेकला आणि तिथं विवेकनं मात्र 4 बॉलचा सामना करत असताना 5 बॉलचा सामना करत असताना धावा त्याने जमवल्या तब्बल त्या 20 धावफलकावरती. आणि त्याच कारणास्तव टोटल रन स्कोर कार्डवरती 21 धावा धावफलकावरती, 21 रन्स ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस. स्लॉट मध्ये बॉल हवेमध्ये, ब्रेक थ्रूची दाट शक्यता, गरज आहे. बुलेट ट्रेन धावत असणाऱ्या गाडीला थांबवण्यामध्ये यश आलंय. पहिला धक्का जाईल इथून माघारी, पहिला धक्का हॅज टू डिपार्ट. कम ऑन डीजे. असेल का या मॅच मध्ये फिल्डिंग करणारा नावंडे संघ. 18 बॉल इक्वेशन 18 धावसंख्येचं होतं, रनअप बॉल इक्वेशन आणि त्याच मध्ये ब्रेक थ्रू मिळवला या मॅच मध्ये. गोलंदाज नंबर 2 नवनाथनं किमान कमी धावसंख्येचं षटक जर हाताळलं या षटकामध्ये तर कमबॅक होऊ शकतो या मॅच मध्ये. क्रिकेटमध्ये कधी काही होऊ शकतं. मागील बॉलवरती विकेट, शरीरापासून दूर अवे फ्रॉम द बॉडी, दिशा चांगल्या रीतीनं फेकत असताना या बॉलवरती पंच सांगत असताना डॉट बॉलची होती असं सांगता. डॉट बॉलनं धावसंख्या स्थिर राहील 21 या धावसंख्येवरती. 2 निर्धाव बॉल, त्यामध्ये 1 विकेट. बॉल नंबर 3 अलॉंग द कार्पेट, एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, आकाश तिथे उपस्थित होते. बॉल पकडलाय, रन मिळाल्या बॉलवरती फक्त एकेरीनं विजयाच्या जवळ जाईल तो केलवली बी संघ. तर येणारा प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये कमबॅक मोड मध्ये नेऊन ठेवेल तो नावंडे टीमला. दोघेही बंधू आता मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावासाठी खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय विवेक, नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय विकी. हे 2 बंधुराज मैदानाच्या आतमध्ये राज करत असताना पाहायला मिळतील का यावरती देखील लक्ष आहे. 2 बॉल निर्धावाले, पहिल्या बॉलवरती सफलता अर्जित केली, दुसरा बॉल निर्धाव फेकला आणि तिसऱ्या बॉलवरती सिंगल. आक्रमक या मॅच मध्ये आक्रमक मोड मध्ये राहिलाय तो फलंदाज विवेक. त्याच पद्धतीनं वेगाचा वापर करत असताना यष्ट्यांवरती बॉल पाठवलाय आणि इथे मात्र पाठवलाय माघारी क्लीन बॉलच्या स्वरूपात. 1 मोर विकेट डाऊन, हॅज टू डिपार्ट बॅट्समन विवेक. क्रिकेट मध्ये कधी काही होऊ शकतं. कमबॅकच्या मोड मध्ये आता जाऊन पोहोचलाय नावंडे संघ. सागर नवीन बॅट्समन, सागरच्या षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. नितेश देसला यांच्याकडून 3 चौकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. पारितोषिकांचा वर्षाव सागरसाठी येत असताना मॅच मध्ये पाहतोय. इक्वेशन सोपं आहे या मॅच मध्ये, परंतु इथून कमबॅक करू शकतो तो नावंडे संघ.
वेगवान बॉल योग्य टप्प्यावरती गुडलाईनच्या स्पॉटवरती हा बॉल पिच झाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावाच्या साह्यानं. कमबॅक आणि कमबॅक या मॅचमध्ये करायचं त्यासाठी डॉट बॉल पर्सेंटेज जास्त फेकाबल लागतील आणि त्याच प्रयत्नांना यश मिळत असताना सागरसाठी पारितोषिक जरूर आलंय नितेश देसलाईच्या माध्यमातून, परंतु इथे बॅटला बॉल खऱ्या अर्थानं स्पर्श करणं खूप गरजेचं आहे. फ्लिक करण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊडली अपील जरूर होती. पंच सांगत असताना लेग स्टिक मिस करून जातो हा बॉल. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 रन मिळेल. ओव्हर नंबर 2 मध्ये कमालीची गोलंदाजी केली. मागील षटकामध्ये धाबा 21 आल्या होत्या आणि त्यानंतर या षटकामध्ये 2 विकेट मिळवत असताना धावा खर्च केल्या फक्त 2 आणि त्याचप्रमाणे आपण धावफलकावरती पाहतोय धावसंख्या 23 या अंकावरती. करून दिलं. धावा खर्च केल्या फक्त 2 आणि 2 सफलता त्याने अर्जित केल्यात. त्याच कारणास्तव आपण धावफलकावरती धावा पाहतोय. त्या 23 अंकावर आता येणारे 12 बॉल 16 धावसंख्येची गरज आहे. कमबॅकिंग स्पेल मागील षटकामध्ये आता लय नवनाथनं या षटकामध्ये त्याच पद्धतीची जबाबदारी आहे. एका खेळाडूला चांगला खेळ करून क्रिकेटच्या पटलावरती चालत नाहीये. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि त्याचप्रमाणे वैयक्तिक खेळ नसताना प्रत्येक खेळाडूचं योगदान क्रिकेटच्या पटलावरती खूप महत्त्वाचं असतं. एखाद्या खेळाडूनं केलेली चुकी उर्वरित 10 खेळाडूंना भोगावी लागते. याचा विचार तुम्हाला निश्चित करावा लागतो. सांघिक खेळ 11 जणांच्या मदतीनं खेळला जाणारा एकमेव खेळ हा क्रिकेटचा खेळ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 12 बॉल 16 नवनाथनं कमबॅक करून दिला या मॅचमध्ये, परंतु मोमेंटम शिफ्ट जरूर झालंय, परंतु ते कॅरी ऑन करण्यासाठी प्रचंड मेहनत मैदानाच्या आतमध्ये करणं अतिशय गरजेचं आहे. 12 बॉलमध्ये आता करायच्या त्या 16. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती आकाश. आकाशचा पहिलाच बॉल अफलातून फटकाय. एलिमिनेशन प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक जज करतायत. एक टप्पा अखेर बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॅकवर्ड पॉइंट मध्ये कमालीची फिल्डिंग. रन्स मिळतील या बॉलवरती. टोटल 2च्या मदतीने धावसंख्या 2 न पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 25 या धावसंख्येवरती 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. 39 पर्यंत पोहोचायचं आहे. अद्याप धावसंख्या धावफलकावरती 25. 14ची अजूनही आवश्यकता आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी केलवली टीमला. आकाशचा बॉल शफल होत फ्लिक करण्याचा प्रयत्न. फटका चांगला होता, परंतु इथे मात्र ओव्हर थ्रो मैदानाच्या आतमध्ये. चुका आणि चुका धाबा वाचवत असताना करत असताना आपण पाहतोय नावंडे संघ. 1 धाव होती तिथे धावा मिळतील 2. 2च्या मदतीने धावसंख्या 2 न पुढे सरकते. 27 धावा आहेत. 12ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 10. 10 बॉल अंतिम शिल्लक आहेत. 12 धावसंख्येची गरज आहे. मॅचमध्ये काही होऊ शकतं, परंतु इथे चांगली गोलंदाजी साकारायची या मॅचमध्ये आकाशला. आकाशवरती विश्वास ठेवलाय कर्णधारानं, परंतु त्या विश्वासावरती आता सार्थक ठरावं लागेल. बॉल नंबर 3. आकाशचा बॉल वेगवान बॉल कट करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्कच होत नाहीये. इथे येतोय डॉट बॉल. येणारा डॉट बॉल या मॅचमध्ये कमबॅक करून देईल तो नावंडे संघाला, परंतु येणारी प्रत्येक धाव विजयाच्या दिशेनं जाऊन नेऊन ठेवेल ती केलवली टीमला. रोमहर्षक मॅच, तराजूमध्ये बसलेले मॅच आपण पाहताय. सामना अजून संपलेला नाहीये. बॅलन्स मॅच केलवली अँड नावंडेच्या माध्यमातून आपण पाहताय. 9-12 समीकरण. ओ क्लासिकल स्ट्रोक इनफिल्डच्या वरून थर्ड मॅन झोन मध्ये बॉल पाठवलाय. क्षेत्ररक्षकांचे प्रयत्न ठरतील असफल. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. निर्णायक क्षण येतोय. निर्णायक चौकार.
चौकार आणि इक्वेशन मध्ये आपण बदल पाहतोय आता. 2 बॉल अंतिम शिल्लक आहे त्या षटकातील. 8 धावसंख्येची गरज. वेगवान बॉल यावेळी कमबॅक करत असताना मागील बॉलवरती चांगल्या रीतीने फटका घेतला होता. इनफिल्डच्या वरून क्लासिकल स्ट्रोक. शक्तीपेक्षा क्रिकेटमध्ये युक्ती देखील श्रेष्ठ आहे ना, त्याच पद्धतीचा फटका मागील बॉलवरती तुम्ही जरूर पाहिला. परंतु या मॅचमध्ये या बॉलमध्ये हार मानायला तयार नाहीये तो नावंडे संघ देखील. या बॉलमध्ये स्पष्ट करत असताना आकाश हा गोलंदाज. 7 बॉल अंतिम शिल्लक आहेत. 8 धावसंख्येची गरज आहे. निर्णायक बॉल या मॅच मधील. निर्णायक बॉलवरती देखील चांगला फटका. गॅप सिलेक्शन बहारदार आहे. एक टप्पा अखेर. बॉल जाईल सीमा पार. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न असफल. पुन्हा एकदा बॉल जाईल सीमा पार. मागील बॉलमध्ये आलेला चौकार या मॅचमध्ये मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवतो तो केलवले बी टीमला. ओव्हर नंबर 4 मध्ये 6 बॉल 4 वाचवण्यासाठी विश्वास ठेवलाय. बॉलर्स नेम प्लीज. ओव्हर नंबर 4 समीर. समीर गोलंदाजी मार्कवरती. 6 बॉल 4 त्याला वाचवायच्यात. होऊ शकतं क्रिकेटच्या पटलावरती समीकरण डिफेंड होताना आपण पाहिलंय. 6 बॉल 4 ची गरज. वेगवान बॉल ओव्हर पिच यार्कर लेंथ मध्ये हाताळलाय. 1 रन इथे कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. एक नाता समाधान. 5 बॉल अंतिम शिल्लक आहेत. 3 धावसंख्येची गरज आहे. काय होईल या मॅच मध्ये. डॉट बॉल पर्सेंटेज फेकायचेत एकीकडे तर महत्वाची विकेट सागर या मॅच मध्ये बरसलाय आणि सागर एकतर्फी झुंज देतोय. 14+ प्लेयर देखील आपण क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम मध्ये पाहतोय. नवनाथ यांना पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. कमालीची गोलंदाजी त्यांनी केली आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये योगदान देत असताना आपल्या संघासाठी. बॅक पुढे जात असताना डिफेन्स स्ट्रोक. सन्मान दिला बॉलवरती. 1 धाव काय रोखू शकत नाहीयेत. प्रत्येक येणारी धाव विजयाच्या दिशेनं नेऊन ठेवतीये. परंतु प्रत्येक येणारा डॉट बॉल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी प्रतिसादात्मक साथ देऊ शकतो तो फिल्डिंग करणाऱ्या नावंडे टीमला. अफलातून मॅच. हार मानायला तयारच नाहीयेत. संघर्ष आणि संघर्ष करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये दोनही संघांना. पुढे येऊन डान्सिंग डाऊन द विकेट. पुन्हा एकदा हलवार पद्धतीनं 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. नवनाथ यांची चुकी. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. विनिंग चौकार. चला नावंडे टीमचा कॅप्टन करण आणि उपस्थित आहेत. नावंडे संघ उपस्थित आहेत. चांगलं सहकार्य कौतुक करेल. आणि त्याच दरम्यान केलवली बी संघाचा कर्णधार अतिरिक्त आपण